केंद्राचा निधी अडकल्याने प्रकल्पाची कामे रखडली। हिंगोलीच्या वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची नांदेड औंढा नागनाथ मार्गावर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती। 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, तरीही 700 कोटी रुपयांचा निधी रखडला आहे। हा निधी का रखडला म्हणत आमदार हेमंत पाटील यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाव न घेता आरोप केला आहे। संशोधन केंद्र उभारणीनंतर तालुक्यातील हजारो बेरोजगारांच्या हाती कामे मिळतील असं आमदार पाटील यांनी सांगितले। गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते, व्यापाऱ्यांना दुकानं विकायचे होते, ते करू शकले नाही। 10 वर्ष त्यांच्याकडे मार्केट कमिटीकडे जागा गेल्या 12 वर्षापासून होती। 10 कोटी शासनाने दिलेले होते। आपण बघताय की ते 40-40, 50-50 फूट झाडं वाढलेली होती, साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्त भंग झाली म्हणून शासनाने जागा परत घेतली। परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली, तेव्हापासून त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही ही भावना आहे। आणि एवढं मोठं काम होत असताना मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं, जागोजागी तक्रारी करणं। तर अजित पवारांनी गेल्या 8-9 महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फाईली अडवून ठेवलेल्या आहेत, तिथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत, पत्र आपल्याला देण्यात येतील सगळ्यांना। आपल्या देशात नाव बोलले आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं, अजितदादांशी बोलणं झालंय। परंतु एका आकस्फोटी या तालुक्यामध्ये होणारा एवढा मोठा प्रकल्पच मारायचा अशा पद्धतीची भूमिका जर नेते घेत असतील तर याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चित लढू आणू। भरती प्रक्रिया इथं साधारणतः 75 ते 80 हे अधिकारी असतील, संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान 1000 लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे। कारण ओल्या हळदकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे। साधारणतः 5000 मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे। त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान 1001 मुलं लागतील, वाहतूकदार, ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं फिरल्याशिवाय राहणार नाही। आपण बघताय की आता NCDX-नं जे काही भाव ठरवणारी संस्था होती, पूर्वी रोड सांगली आदिलाबाद मधून भाव ठरवत होते, त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे। त्यामुळे वसमत एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे। खरं म्हणजे ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेला असा नियम आहे की दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते। सर्व सभासद येतात, शेतकरी येतात, शेतकऱ्यांच्या अडचणी या निमित्तानं सांगतात आणि शेतकऱ्यांना व्यापारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा एक्सपोर्टच्या संदर्भात असेल, लागवडीच्या संदर्भात याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते। विविध सत्र मार्गदर्शन आयोजित केलं जातं। ही 3री वार्षिक सर्वसाधारण सभा वसमत येथे होते। हिंगोली जिल्हा जर बघितलं तुम्ही काय सांगणार? नाही, माझ्याकडं लेखी यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, माझ्याकडे आहे। योग्य वेळेस मी जनतेच्या पुढं आणणार आहे। केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, पाठीमागा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही। त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम होतंय ते होऊ दिलं पाहिजे। अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे। चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, मला काही राजकारण करायचं नाही, परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची आहे।